नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते आहे। तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि तुम्ही माझ्या बाल्कनीतलं वातावरण बघू शकता। अगदी मस्त आनंदमय झालं आहे कारण पावसामुळे खूप जास्त हवा असते। संध्याकाळच्या कामाची सुरुवात माझी अगदी आरामात असते कारण अगदी साधं सोपं सरळ आणि हेल्दी जेवण आमच्याकडे घेतलं जातं। खूप जास्त हेवी जेवण बनवलं जात नाही। तर संध्याकाळचा चहा नवरोबांसोबत घेतला जातो। तर इथे चहा ठेवला होता आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं नाश्त्याला हवं होतं, तर ते देखील दिलं। मस्त चहा एन्जॉय केला। त्या निमित्ताने थोडासा फॅमिली टाईमही स्पेंड केला जातो, थोड्याफार गोष्टी शेअर केल्या जातात आणि त्यानंतर आता रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे। तर आमच्याकडे रात्री अगदी सिंपल साधं आणि हेल्दी जेवण असतं। पोळी भाजी, वरण भात, खिचडी, इतर मग वरणातले फळं। पण असेही पदार्थ कधी कधी चालतात, खायला काहीतरी चेंजेस हवे असतात। तर आज मी मस्त अशी दुधीची थालपीठ बनवत आहे। तुमच्याकडे या थालपीठला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे त्याचबरोबर मी मस्त एका बुकची समरी ऐकत आहे। आमच्याकडे जे थालपीठ असतात ना, डायरेक्टली तव्याला थापले जातात। माझी आई देखील याच पद्धतीने बनवते आणि माझ्या सासूबाई देखील याच पद्धतीने बनवतात। कदाचित विदर्भात या पद्धतीने थालपीठ बनवलं जात असेल, कारण मी बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं की ते रुमालावर थापतात आणि नंतर तव्यावर टाकतात। तर त्या पद्धतीने ही रेसिपी मी एकदा ट्राय करून बघितली होती, पण चवीत मात्र खूप जास्त फरक असतो। त्यामुळे मला हे टेस्टी वाटतात, त्यामुळे आमचा हाच प्रयत्न असतो। तुमच्याकडे कुठल्या प्रकारे थालपीठ बनवतात आणि याला थालपीठच म्हणतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुमच्यासोबत बोलता बोलता माझे मस्त असे हेल्दी लुसलुशीत थालपीठ रेडी आहे। लहान मुले देखील खूप आवडीने खातात। दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत ही रेसिपी खूप छान लागते। जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे आता माझं रात्रीची सगळी कामे आटोपलेली आहे। भरपूर अशी कामे असतात जी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही, कारण 1-2 मिनिटाच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत काय शेअर करणार ना। इथे मी काही सवयी घातल्या आहे, जसं रात्री झोपताना चेहरा व्यवस्थित वॉश करायचा आणि त्यानंतर हे एक मी सिरम मागवलेलं आहे। हे हेअरफॉल आणि हेअर ग्रोथसाठी खूप मस्त सिरम आहे। रोज रात्री लावायचं आहे आणि याचा इफेक्ट कसा आहे ते मी येत्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आपल्याला नेहमी प्लॅन बनवून ठेवायचा आहे। तर मी इथे मस्त टू डू लिस्ट बनवली आणि आता सध्या काही दिवसापासून मी रात्री थोडंसं बुक वाचायची सवय टाकली आहे। तर असा आहे माझा रात्रीचा रुटीन। फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर प्ले बटनवर क्लिक करून पाहू शकता।